स्माइल इव्हिनिंग सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सगळे? फुल ऑफ एनर्जी. एकदा बोला, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. तीनदा बोलायचंय. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे शरीरामध्ये संपूर्ण स्वास्थ्य. मस्त म्हणजे तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामुळे तुमचा आनंद वाढतोय, म्हणजे जे आनंदाने तुम्ही ते काम करताय. आणि जबरदस्त म्हणजे तुम्ही जे काही काम करताय त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असा येत आहे. त्याचा रिझल्ट एकदम खूप छान तुमच्या लाईफ मध्ये येतो आहे, असं आपल्याला बघायचं आहे. स्वस्त, मस्त, जबरदस्त. ओके. आज आपण एक प्रेयर आधी बोलणार आहे. सगळ्यांनी ती प्रेयर मनापासून म्हणायची आहे. खूप छान रिझल्ट, कारण आजपासून आपण रेकीची सुरुवात करतो आहे. ओके. ओ लॉर्ड, म्हणायची आहे प्रार्थना माझ्या मागे. ओ लॉर्ड, प्लीज मेक माय बॉडी प्युअर. ओ लॉर्ड, प्लीज मेक माय बॉडी प्युअर. रिमूव्ह फ्रॉम मी all evil thoughts. Fill my heart with lots of courage, lots of strength, lots of self-confidence, and lots of purity. I am your divine child. Please protect me and bless me. Please protect me and bless me. Kanchan? ओके. तर आपल्याला आता सुरू करूया. व्हॉट इज रेकी? कोण कोण एक्साइटेड आहे रेकीला जाणून घेण्यासाठी? रेकी काय आहे, कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देत असते, आज आपण या रेकीला सर्वप्रथम जाणून घेऊ आणि आपल्या जीवनाला संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि आनंदाच्या ऊर्जांशी आपण जोडायला शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिले रेकीची सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती म्हणजे एक दोन प्रकारचा रेकी शब्द जगामध्ये आहे. एक फ्रेंच भाषेतला आहे आणि दुसरा जपानी भाषेतला आहे. आपण जी रेकी स्पर्श चिकित्सा पद्धती शिकतो आहे, ही स्पर्श चिकित्सा पद्धती जपानी शब्द आहे. आता तुम्ही म्हणाल की फ्रेंच रेकी काय आहे? मग फ्रेंच मध्ये जो रेकी शब्द आहे, तुम्ही बघा कुठे पेपरमध्ये किंवा न्यूज मध्ये ऐकलं असेल की एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला तर रेकी त्या जागेला रेकी देऊन झाला, किंवा एखाद्या व्यक्तीचं अपहरण झालं असेल तर रेकी करून केलेलं आहे. त्या रेकीशी आपल्या या रेकीचा काहीही संबंध नाहीये. त्या रेकीचा अर्थ काय आहे शब्दशः? की समजा एखाद्याला चांगलं काम करायचं, म्हणजे एखादं हॉटेल टाकायचं आहे, एखादी कंपनी टाकायची, तर आपण जागेची टहाणी करतो की नाही? पूर्ण जागेचं परीक्षण करतो की इथे कच्चा माल मिळेल का, इथे क्लायंट भेटतील का, इथे लेबर भेटतील का. या सगळ्या प्रश्नांसाठी जी पाहणी केली जाते त्याला फ्रेंच मध्ये रेकी म्हटलं जातं. अगदी त्या पद्धतीनेच एखाद्याचा जर एखाद्याला किडनॅप करायचं आहे किंवा एखादा वाईट कृत्य करायचं आहे, तर ती व्यक्ती किती वाजता येते, किती वाजता जाते, याची पाहणी करणं, याला सुद्धा रेकी करणं असं म्हटल्या जातं. क्लिअर? याला सुद्धा रेकी करणं असं म्हटल्या जातं. आता आपण जी रेकीचा विचार करतो आहे, ही जपानी चिकित्सा पद्धती आहे. या रेचा अर्थ आहे सर्वव्यापी. रेकी, REIKI, ही या रेकीची स्पेलिंग आहे. काय आहे स्पेलिंग? REIKI. रेकी हा जपानी शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे, रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवन शक्ती, जी संपूर्ण ब्रह्मांडाला प्राण ऊर्जा प्रदान करते आहे. ती ऊर्जा देणारी एनर्जी म्हणजे रेकी एनर्जी आहे. ठीक आहे. संपूर्ण ब्रह्मांडाला जी पॉझिटिव्ह ऊर्जा देत असते, सकारात्मक ऊर्जा देत असते, ती ऊर्जा देणारी एनर्जी म्हणजे रेकीची ऊर्जा आहे. आता बघा, स्पर्श
आणि त्याची चिकित्सा. रेकीच्या लेव्हल 1 ला स्पर्श चिकित्सा म्हटलं जातं. काय म्हटलं जाते? स्पर्श चिकित्सा. आपण जेव्हा लहान होतो, ही स्पर्श चिकित्सा कशी काम करते बघा. आपण जेव्हा लहान होतो किंवा आजही कुठलंही बाळ रडतं आणि त्याला आईनी किंवा बाबांनी जवळ घेतलं, मला शोधून पिन मध्ये घ्या म्हणजे मी तुम्हाला दिसणार, माझा व्हिडिओ ऑन आहे, मला बघायचं, बघून तिथे तुम्ही 3 डॉट वर पिनचं ऑप्शन करा म्हणजे बाकी दिसणार नाही, मीच तुम्हाला दिसेल. ओके. तर त्या बाळाला, बाळ रडतंय आणि त्याला आईने मायेने जवळ घेतलं तर तो बाळ रडणारा थांबतं की नाही? काय एनर्जी आहे आईच्या हातामध्ये? ऑलरेडी वी हॅव दिस रेकी एनर्जी. प्रत्येकाच्या हातामधनं ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. आपण खूप तणावात आहे. आवाज क्लिअर येतोय का माझा? अडकतोय का? कुणाला अडकून अडकून जाणवतो तर सगळ्यांना जर येत असेल तर मग एखाद्याचा अडकतोय तर तुमचा नेटवर्क इश्यू आहे. ठीक आहे. क्लिअर येतोय ना? हो, येतोय. ओके. मोस्टली लोकांना येतोय, म्हणजे ज्यांना नाही येत आहे तुमचं नेटवर्क चेक करा. ओके. ओके. सो आता आपण जर म्हणजे आपल्याला खूप तणाव असला, टेन्शन असलं, तर मग आपण काय करतो की त्या तणाव टेन्शनसाठी जर आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने मायेने आपल्या डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, किंवा आपल्याला बरं वाटतं किंवा डोकं दुखतंय, कोणीतरी डोकं चेपून दिलं, आपल्याला बरं वाटतं की नाही वाटतं? पाय दुखत असेल, पाय चेपून दिले, म्हणजे कुणाच्या तरी स्पर्शाने आपल्याला एक सकारात्मकता आणि त्यावेळेस आपल्या टेन्शन मधनं आपण दूर जात असतो. म्हणजे स्पर्श चिकित्सा काम करते. जर आपण आपल्या अथर्व वेद जे आहेत ना जुने, त्या वेदांमध्ये, अथर्व वेदामध्ये माझा आवाज खरंच येत नाहीये का कुणाला? काहीच आवाज येत नाहीये. बघू द्या बरं मला सगळ्यांची स्क्रीन ओपन करून. हात दाखवा बरं. आवाज येणाऱ्यांनी हात दाखवा की आवाज माझा क्लिअर येतोय. ओके. येणाऱ्यांची संख्या खरोखर जास्ती आहे. तर ज्यांना, कारण एवढं या माईक मधनं बोलत आहे मी आता की बुवा तुम्हाला अजून क्लॅरिटी आली पाहिजे. चला, थँक्यू. ओके. ज्यांना नाहीये त्यांनी खरोखर नेटवर्क चेक करा. तर बघा की अथर्व वेदामध्ये आपल्याला या स्पर्श चिकित्सेचा उल्लेख प्राप्त झालेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या अहिल्येला स्पर्श करून तिला शापमुक्त केलं, हे पण आपण गोष्ट ऐकलेली आहे रामचंद्रांच्या काळातली. आणि भगवान श्रीकृष्णांनी कुबडेच्या पाठीवरून हात फिरवून तिचा कुबड नाहीसं केलं, हे आपण कृष्ण लीलेमध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. हे सगळे गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. मग ही रेकी आपल्यामध्येच आहे, तरी आपल्याला का शिकायची गरज पडते? आपण लहानाचं मोठं झालो ना, तर या ऊर्जांची जे जन्मजा त्या क्रिएटरने आपल्याला खूप पॉवरफुल एनर्जी दिलेली आहे. आता जसं आता माझ्या समोर सोनल गायकवाड मॅडमचा व्हिडिओ ऑन दिसतोय आणि एक छोटस बाळ आहे. आता त्याच्या वर्गात जर एखादा मुलगा पहिला क्रमांक घेत असेल, आ अनम्यूट करते मी त्यांना, उत्तर दे बरं बेटा. जर तुझ्या वर्गात एखादा मुलगा पहिला क्रमांक घेत असेल तर त्याला शिंग किंवा शेपटी आहे का? नाही. नाही ना? पक्का? हो. की तुझाच पहिला क्रमांक येतो? नाही. अच्छा. म्हणजे आता समजा सोनल मॅडमच्या मुलाचा वर्गातल्या मुलाला शिंग किंवा शेपटी नाहीये, म्हणजे काय आहे की त्याचा जर पहिला क्रमांक येतो आहे, ज्याला शिंग, तोही सोनल मॅडमच्या मुलासारखाच आहे. बरोबर की नाही? मग आता कशी गंमत आहे की त्यांनी जर तसाच अभ्यास केला, फक्त प्रयत्नांमध्ये फरक आहे, प्रयत्न जर त्यांनी वाढवले तर त्याचाही पहिला क्रमांक येईल. अगदी त्याच पद्धतीने ही जी रेखी ऊर्जा आपण शिकतो आहे, त्या रेखी ऊर्जेला जर आपण दैनंदिन लेवलवर नियमित यूज केला तर एखादा हिलरची खूप पॉवरफुल एनर्जी आहे किंवा आपली नाहीया असं होणार नाहीया. फक्त गरज आहे ती योग्य पद्धतीने सांगितलेले प्रयत्न तुम्हाला दैनंदिन लेवलवर करण्याची गरज आहे. ओके, क्लिअर? चलो.
मग आता पहिल्या क्रमांकासाठी प्रयत्न करणार ना बेटा? करणार आहे का? यस बोल. ओके ग्रेट. चलो आगे बढ़ते. तर रेकी हा जपानी शब्द आहे, सर्वव्यापी जीवन शक्ति. यह नैसर्गिक उपचार पद्धति है. इस पद्धतियों में हम उपचार द्वारा शारीरिक कुठल्या कुठल्या याच्यावर फरक पडतो? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर आपण इलाज करू शकतो. आता मला आवाज येत नाही खूप मेसेज झाले. आतापर्यंत एका बॅच मध्ये प्रॉब्लेम नाही आला. आता येतोय का आवाज? याला बाजूला करू आपण. आता क्लिअर आहे का? ज्यांना आवाज येत नव्हता जास्त आवाज यायला लागला का? ओके आहे का आता? ओके थँक्यू. चला, हा क्लिअर होता की याच्या आधीचा क्लिअर होता? हा क्लिअर आहे. ओके चला थँक्यू. चला याला बाजूला ठेवून देऊ आपण. जा रे बाबा तू बाजूला. हा क्लिअर आहे. ओके चलो. तर लक्षात घ्या, रेकीचा आपण शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक लेवलच्या सर्व समस्यांवर आपण या रेकी ऊर्जेच्या माध्यमातून समाधान देऊ शकतो. सर्व धर्मपंथीयांनी किंवा तत्वचिंतकांनी रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चिनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात आणि इंग्रज याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात. ठीक है? गॉड कहिए, ईश्वर कहिए, अल्लाह कहिए, सगळ्या चैतन्य शक्ती आपल्याला तिथे अनुभवतात. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये या शक्तीचा उल्लेख केलेला आहे. आता आपण बघणाऱ्या रेकीचे 5 तत्व, रेकीचे 5 प्रिन्सिपल्स. आपल्याला जर रेकीचा फायदा करून घ्यायचा आहे तर यू हॅव टू यूज दिस 5 प्रिन्सिपल्स. ठीक आहे? वापरायला तयार आहे? मी जर प्रिन्सिपल सांगणार तुम्ही ऐकणार का? कारण रेकी शिकायची आहे तर पहिले यू हॅव टू यूज दिस 5 प्रिन्सिपल्स. आता बघा, आपण त्याच्यात शिकलो की आजच्या दिवस आपल्याजवळ काय आहे. सबकॉन्शियस माइंड शिकताना जगातला कुठलाही व्यक्ती असो, ते एपीजे अब्दुल कलाम होऊन गेले, छत्रपती शिवराय होऊन गेले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, सगळ्यांजवळ सक्सेस साठी 24 तासच होते. तुमच्या आणि माझ्याजवळ पण किती तास आहे? 24 तास आहे. बिलगेट्स असो की रस्त्यावरचा भिक्षेकरी असो, सगळ्यांकडे ओनली 24 अवर्स आहे. त्या 8 तासापैकी त्या 24 तासापैकी 8 तास आपले झोपण्यात जाणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी 8 तासाची शांत झोप घ्यावी लागते. ठीक आहे? 8 तासाची शांत झोप घ्यावी लागते. आता उरलेल्या 16 तास मी ज्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. रेकीचे 5 प्रिन्सिपल जे डॉक्टर मिकाऊ यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. ठीक आहे? रेकीचे 5 प्रिन्सिपल्स काय आहे बघा. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. फक्त आजच्या दिवस. कल हमने देखा है क्या? उद्याची सकाळ पाहिली नाही पहिली. आपण थँक्यू म्हणायला शिकलोय. लक्षात घ्या. तर आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या करूंगा. कारण चिंता केल्याने तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन येतं का? समजा माझ्या समोर अजून श्रीकृष्णा सरांचा व्हिडिओ ऑन आहे आणि वयानुसार त्यांना शरीरात काही दुखणे असतील आणि ते रोज बसतात असे की माझ्या जीवा हा आजार आहे, माझं हे दुखतं, माझं ते दुखतं. आणि श्रीकृष्णा सर समजा रोज ही गोष्ट 8-10 लोकांना सांगून राहिले किंवा सतत एकट्यात चिंता करून राहिले की माझं दुखणं आहे. तुमच्या चिंता केल्याने श्रीकृष्णा सर तुमचा आजार ठीक होणार आहे का? निश्चितच नाही. ठीक आहे? एखाद्याला चिंता आहे, मुलगा पास होईल की नाही, नोकरी लागेल की नाही, अभ्यास चांगला करेल की नाही. तुमच्या चिंता केल्याने तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे का? दिला लाव. चिंता बघा, आपल्या संस्कृती काय म्हटलंय, चिंता चिता के समान होती है. चिंता कशी असते? चिंता ही चिते समान असते आणि चिंता केल्यामुळे कुठलाही सोल्युशन निघत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर प्रगती करायची आहे तर आजपासून पहिला नियम, चिंता करणार नहीं आज के दिन. क्योंकि हमारे पास क्या है वर्क करने के लिए?
ते 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला आज नंबर लागला नाही, मग काम करायला आपला तो आजचा दिवस आहे, उद्याच्या दिवस आपल्याला माहिती नाही, उद्याचा दिवस आल्यावर उद्याचं बघू. तर मग आजच्या दिवस चिंता करायची नाही. दुसरा नियम रेकीचा, केवळ आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा. आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. आजच्या दिवस माझ्या अँगरवर मी नियंत्रण करणार आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या असतील, पण तरी मी रिपीट करणार आहे. रागाने काय होऊ शकतं लक्षात घ्या. जीवन हे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. इवेंट्स सवेरे से शाम तक और जिंदगी भर जितने भी साल हम जीते हैं, वी आर फेसिंग द इव्हेंट्स. एकानंतर एक इव्हेंट आपल्या समोर येत असतो आणि त्या इव्हेंट्स म्हणजे आपलं लाईफ आहे. एक मिनिट. ओके, तर लक्षात घ्या, क्रोध करणार नाही. मी तुम्हाला छोट्या छोट्या 2 गोष्टी सांगते, आणि पण दुसरी स्टोरी आमच्या शहरात घडलेली आहे. बघा, छोटीशी घटना असते. स्वयंपाक करत असताना चुकून माकून मीठ कमी पडतं, मीठ जास्ती पडतं. ही एक घटना आहे. जाणून बुजून कुठली तरी स्त्री भाजीत कमी जास्त मीठ टाकते का? प्रत्येकीचा प्रयत्न काय असतो की अन्न चांगलं बनलं पाहिजे, अन्नाची तारीफ केली पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगते, मी तुम्हाला जे अन्न पाणी चार्ज करायला शिकवणार आहे ना, 2-3 वर्ष पहिले आपल्याकडे एक स्टुडंट होत्या, त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झालेलं होतं, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम, माझ्या हसबंडने ना म्हणे आयुष्यात कधी, म्हणजे ते 1 वर्ष 1.5 वर्षात कधीच तारीफ केली नाही. आणि आपला क्लास तेव्हाही 4 ते 5 ची बॅच होती, आणि 4 ते 5 च्या बॅच नंतर त्यांनी हसबंडसाठी आणि घरच्यांसाठी चहा केला. मॅडम म्हणे, जे 1-1.5 वर्षात लग्नाच्या घडलं नाही, मी रेकीचा जे काही सांगितली होती प्रोसेस, त्या पद्धतीने त्यांनी चहावर एनर्जी दिली आणि हसबंडनी पहिल्यांदा तारीफ केली चहाची. तर हे तुम्ही प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करणार. ओके, तर आता आपला विषय क्रोध. तर भाजीत मीठ कमी पडलं म्हणून एक सुंदर 4 लोकांचा संसार होता. 4 लोकांचं एक आनंदी कुटुंब होतं, आणि त्या आनंदी कुटुंबामध्ये एक दिवस संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेस भाजीमध्ये मीठ कमी झालं, मीठ जास्ती झालं, आणि हसबंडनी रागाने ती भाजी उचलून त्या जी लेडीज होती तिच्या चेहऱ्यावर भाजी फेकली. वाद झाला, तुला भाजी करता येत नाही, ऍक्शन झाल्या, आणि राग अनावर झाला त्या माणसाचा. पत्नीने उलट उत्तर दिलं असेल भाजी वगैरे फेकल्यामुळे, आणि 2 मिनिटात 4 जण जेवायला बसले होते, पती पत्नी आणि 2 मुलं, आणि त्या पतीने त्या भरल्या ताटावरनं उठून पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटामध्ये पत्नीचा जीव, ती गतप्राण झाली. लक्षात घ्या, काय झालं, ती पत्नी गतप्राण झाली. राग जर कंट्रोल केला असता तर एक चांगलं कुटुंब वाचवता आलं असतं. आणि म्हणून रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. राग एका क्षणाचा असतो, एका मिनिटाचा असतो. कुठलाच व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्ती घेऊन जन्माला येत नसतो, पण आपल्या जीवनात ज्या एकानंतर एक ऍक्शन होत असतात, त्या ऍक्शनवर जशी प्रतिक्रिया आपण देतो त्याच्यावर जीवन जगवायचं असतं. म्हणून संकल्प करा, दुसरा नियम, आजच्या दिवस मी राग करणार नाही. मी तुम्हाला जीवनभराचं नाही म्हणत आहे. रोज दिवस उघडल्यावर 5 नियम स्वतःला सांगायचे. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. दुसरा नियम आपण बघतोय, आजच्या दिवस मी राग करणार नाही. कोण कोण प्रॉमिस करताय? प्रॉमिस करायचं इथे. यस, यू विल फॉलो. यस, युअर ऍक्शन्स ओनली चेंज युअर लाईफ. 213 लोक आहेत आता, 213 लोकांचे प्रॉमिस पाहिजे. यस यस यस, वी विल चेंज. त्याच्यानंतर कोणी हाऊसवाईफ आहे, कोणी अधिकारी आहे, कोणी एखादा व्यक्ती डॉक्टर असेल, सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात, आणि प्रत्येकाला काही ना काही कामं आहेत. विद्यार्थी आहे तर त्याचं काम कोणते, अभ्यास करणं. एखादा व्यक्ती नोकरी करतोय तर त्याला ती नोकरी सांभाळणं, कुटुंब सांभाळणं,
तर या पद्धतीने ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने पूर्ण करायच्या असतात. तर मी माझ्यावर असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपूर्ण इमानदारीने अनुभव करणार. माझ्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या संपूर्ण आनंदाने पूर्ण करणार. मग आज काम करायचा कंटाळा आला, लक्षात घ्या, एखाद्या महिलेला स्वयंपाक करायचा कंटाळा आला, स्वयंपाक बेचव होतो की नाही होत? काम करायची एनर्जी नसते, काम म्हणून ते केलं जातं. आणि मग रोजची जी तुमची स्वयंपाकाची टेस्ट असते ती त्या आवड नसल्यावर स्वयंपाकाला टेस्ट मिळत नाही. म्हणून आनंदाने आपल्याला जे करायचं आहे, आज मला करायचं नाही, माझं काम आहे, तर ते मी आनंदाने करणार. तसंच अभ्यास जरी करायचा असला तरी सुद्धा तो तुमचाच अभ्यास आहे. जे लहान मुलं क्लास बघतात आहे त्यांनी अभ्यास देखील तुमचाच आहे आणि तो वेळेवर करायचा आहे. त्याच्यासाठी रागराग चिडचिड करून अभ्यास करायचा नाही. अभ्यासही आपल्याला नियमित आणि वेळेवर करायचा आहे. ठीक आहे. तर म्हणजे प्रत्येकाला एक जबाबदारी आहे. ते लहान मुलं असेल की मोठा व्यक्ती असेल की मोठा अधिकारी असेल तरी सुद्धा प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. आणि त्या जबाबदाऱ्या, तिसरा नियम, मी पूर्ण इमानदारीने पूर्ण करणार. मग मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही म्हणून कंप्लेंट करत बसण्यापेक्षा माझी ही जबाबदारी आहे आणि ती मी निश्चितच पूर्ण करणार, असं आपलं अफर्मेशन तिथे असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपले माता पिता, घरातले मोठे व्यक्ती या किंवा आपल्याला जेही मोठे आपल्याला भेटतात, आपल्याला त्या सगळ्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे. कारण जी पेरणी आपण करतो ना तेच मल्टिपल होऊन आपल्याला मिळत असतं. जर आपण एखाद्याचा द्वेष केला तर आपल्याला त्याच्याकडनं डबल द्वेष मिळतो. आणि म्हणून आपल्या घरातले जेवढेही ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचा रिस्पेक्ट करायचा. आदर आपण दुसऱ्यांना देणार तर आपल्याला आदर मिळणार आहे. तर रिस्पेक्ट करायचा आपल्याला मोठ्यांचा. त्याच्यानंतर सगळ्या चेतन अचेतन वस्तूंच्या प्रती थँक्यू म्हणायला शिकायचं. थँक्यू मध्ये खूप पॉवर आहे. जर तुम्ही, किती लोक आहेत जे ऑफिसवरनं घरी गेल्यावर किंवा पत्नीनी, जे जेंट्स बसलेले आहेत, पत्नीने छान ताट वाढून दिल्यानंतर पत्नीला थँक्यू म्हणणारे किती लोक आहेत? असा हात दाखवा जे थँक्यू म्हणतात. खरंच करत असाल तर ठीक आहे. ओके, थँक्यू बोलणं बहुत जरुरी आहे. आणि पत्नीनी थोडस जरी हजबंडनी एक छोटासा गुलाब जरी आणला तरी सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. बघा, सोनं नाणं आणि दागिन्यांमध्ये खरं सुख नाहीच आहे. सुख आहे जर कुटुंबामध्ये 4 लोक एकत्र राहतात आहे, 5 लोक एकत्र राहतात आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या शब्दांनी, लक्षात घ्या, आजचा सकाळ, आजचा दिवस आपल्याला आपल्या कुटुंबासोबत भेटलेला आहे. उद्या मिळेल की नाही मिळेल याची शाश्वती कुणालाच नाहीये. कोणी गॅरंटी घेऊ शकतं का की उद्या आपण सकाळी असं म्हणणार आहे की मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, थँक्यू गॉड की मी आज आहे, माझा परिवार माझ्यासोबत आहे? कोणीच गॅरंटी नाही घेऊ शकत. आणि मग जर ती गॅरंटी आपल्याकडे नाही आहे, पण एवढं लक्षात घ्या की आजच्या या दिवसाची गॅरंटी आपल्याकडे आहे. आणि आजच्या या दिवसाला संपूर्ण आनंदाची ऊर्जा आपण देऊ शकतो की नाही देऊ शकत, याला कोणीच आपल्याला थांबवलेलं नाहीये. कारण हा क्षण तो रडत घालवायचा, कंप्लेंट मध्ये घालवायचा, रागात घालवायचा, चिडचिड करून घालवायचा की तो आनंदात घालवायचा, सर्वस्वी आपल्या हातात आहे. राग आला ना, कट कट कट, डिलीट 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 म्हणायला शिका. मनातल्या मनात 10 ते 1 बॅक काउंटिंग करा. कारण एका क्षणाचा राग, एका क्षणाचं आयुष्य कुणाचं संपवू शकतं. आणि म्हणून जीवनाला आनंदी जगायचं असेल तर वर्तमानातल्या या क्षणांना सकारात्मकतेची एनर्जी नक्कीच द्यायचं असतं. म्हणून जेही जीवन आपण जगतोय, थँक्यू. अगदी मी तुम्हाला सांगितलं ना की चपलेला सुद्धा थँक्यू म्हणायचंय. सांगितलं होतं का या बॅच मध्ये चपलेला थँक्यू म्हणायचं? येस ऑर नो? सांगितलं होतं ना? थँक्यू. कारण आपल्यासाठी त्या गोष्टी वर टू वर्क करत आहे.
सो वी हॅव टू जस्ट से थँक्यू. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे जीवन आपण जगतोय ना ते निश्चितच कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. बहुत से लोग हैं जो आपको देख के आपके जैसे बनना चाहते हैं. आपण त्याच्याकडे बघतच नाही. रात्री एखाद वेळेस वेळ मिळाला ना तर गाडी बाहेर काढा आणि थोडस बाहेरचं जग बघा. कितीतरी लोक उघड्यावर तुम्हाला झोपलेले दिसतील, ज्यांना पांघरायलाही नाहीये. थंडीच्या दिवसात आपण एक सोडून दोन ब्लँकेट पांघरून झोपू शकतो, पण बऱ्याचशा लोकांना अंगभर घालायला कपडे नाही आणि थंडीत कुडकुडत असतात. तुम्हाला माहिती आहे, थंडीच्या दिवसात कितीतरी लोक जास्ती थंडी सहन न झाल्यामुळे प्राण त्यागतात आणि रस्त्यावर त्यांचे देह पडलेले असतात. विचार करा, आपल्याजवळ आज 1000 रुपये असेल आणि एक नॉर्मल छोटं ब्लँकेट जे असतं ना, जे असं रोडवर जरी विकायला मिळतं ना, तर ते 200 पर्यंत मिळून जातं. 5 लोकांना तुम्ही थंडीतून कुडकुडण्यापासून वाचवू शकता. एक आपला साधा मदतीचा हात एखाद्याच्या जीवाला वाचवू शकतो. तर जीवनाला रेकीची आलात ना तर या पद्धतीने विचार करायला शिका की माझ्या या देहाचा उपयोग एखाद्याच्या मदतीसाठी कसा होऊ शकतो. आणि तो आनंद एक वेगळा असतो की आपण एखाद्याचा आधार बनतोय आणि रेकी तुम्हाला तो आधार बनायला शिकवत असते. सो आजपासून आपल्याला 5 तत्व आपल्या जीवनामध्ये स्वीकारायचे आहे. ते म्हणजे आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, आजच्या दिवस मी राग करणार नाही, आजच्या दिवस माझ्यावर जेही जबाबदाऱ्या आहेत त्या मी संपूर्ण इमानदारीने अनुभवणार आणि माझ्या उपजीविकेचे साधन मी पूर्ण इमानदारीने करणार. आपले माता पिता, अध्यापक आणि सगळे ज्येष्ठ यांचा मी सन्मान करणार. सगळ्या चेतन अवचेतन वस्तू आणि व्यक्तींप्रती मी नेहमी आभार भाव व्यक्त करणार. थँकफुलनेस मध्ये राहा. बघा, आपण म्हणतो ना की मीच का, हा जी भावना असते ना कुटुंबामध्ये, मीच का झुकावं. त्या सूर्याने कधी म्हटलंय का की मीच रोज प्रकाश का द्यावा, कोणीतरी दुसऱ्याने येऊन द्यावा. सूर्याचा अस्त होतो तर चंद्र लगेच त्याची जागा घेतो न सांग. पण मनुष्य असं आहे की घर आपलं, 4 लोक आपले, पण त्याच्यातही हेवे दावे की मीच का झुकणार, मीच का करणार. बघा, तुमच्यातला मी जेव्हा डिलीट होईल ना, ज्या दिवशी तुमच्यातला मी हा डिलीट होईल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप खूप आनंद एक्सपिरियन्स करू शकाल. सो तुम्हाला तुमच्या जीवनातला मी डिलीट करायचा आहे. आणि आता ही जी आपण रेकी शिकणार आहे याचे नेमके लाभ काय होणार आहे ते आपण बघतो. 5 तत्व आता आपले एक्सप्लेन करून झाले. तर रेकीचे 5 तत्व आहेत ते म्हणजे रेकीच्या विशेषता की काय फायदे होणार. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याच्यानी सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर होतात. काय दूर होतात? आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलवर जिथे कुठे तुम्ही संकटांचा सामना करता आहे त्या संकटांपासनं तुम्ही दूर होता. रेकी आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते आणि एक नैसर्गिक संतुलन आपल्या जीवनशैलीमध्ये आणते. एक नॅचरल संतुलन आपल्या जीवनशैलीमध्ये येते. रेकी विकृतियों को रोककर सकारात्मकता को कायम करते. म्हणजे जे काही विकृत विचार असतात, विकृत कृती असतात, त्यांना थांबवून रेकी एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे निर्माण करत असते. रेकी व्यक्ति के आध्यात्मिक विकास के लिए एक प्रभावी साधन आहे. व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासाठी रेकी हे एक खूप प्रभावी आणि महत्वाचं साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धति है. इससे किसी भी प्रकार की कोई भी हानी नहीं होती. रेकी शिकल्याने कुठल्याही प्रकारची तुम्हाला हानी होऊ शकत नाही, फक्त आणि फक्त याचा लाभच होत असतो. रेकी काय नाहीये तर रेकीला कुठल्याही धर्माशी आपण जोडू शकत नाही. रेकीला कुठलाही पंथ नाहीये, तंत्र मंत्र च्या सोबत रेकीचा कुठलाही संबंध नाहीये. मौली विद्या, राक्षसी विद्या के साथ या सम्मोहन के साथ रेकी का कोई भी संबंध नहीं है. रेकी जन्मदोष दूर नाही करते. रेकी काय नाही दूर करत? जन्मता आलेले दोष रेकी दूर करत नाही. पण आता आम्ही याच्यासाठी प्रयत्न केला बऱ्याच वर्ष. एक स्पेशल चाइल्ड होतं
त्याला जेव्हा कंटिन्यू हिलिंग दिलं तर सुरुवातीला त्या व्यक्तीला 12-13 वर्षाची मुलगी होती ती आणि तिला लाळ सुद्धा पोचता येत नव्हती, पण आता ती निश्चित बऱ्यापैकी म्हणजे कंटिन्युअस तिच्यावर ते हिलिंग प्रोसेस झाल्यामुळे ती कमीत कमी स्वतःचे कामं स्वतः नीट करू शकते. तर त्याच्यामुळे जन्मता आलेला हा दोष आपण आता ठीक करू शकलो. रेकी मृत्यू नाही टाळ सकती. रेकी काय नाही करू शकत, कुणाचाही मृत्यू टाळू शकत नाही. का बरं? कारण आपल्याला उपचारासाठी उपलब्ध असलेला वेळ आणि पेशंटकडे उपचारासाठी असलेला वेळ मॅच झाला नाही तर तिथे रेकी काम करत नाही. पण माझ्याजवळ एक सुंदर अनुभव आहे जो माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता. मुंबईमध्ये आपल्या एक स्टुडंट आहे, त्यांच्या बहिणीला कॅन्सर होता, सिस्ट, ओव्हरी सिस्टचा, आणि त्या कॅन्सरमध्ये रोज त्यांच्या पोटामध्ये 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं. डॉक्टरांनी सांगितलं होतं जगाच्या पाठीवर कुठेही नेलं, कोणतंही ऑपरेशन केलं तरी या बऱ्या होऊ शकत नाही. आणि त्यांची जी अवस्था होती, डॉक्टरांनी म्हटलं होतं फक्त 40 दिवस आहे. त्यांच्या बहिणीने माझ्याकडे रेकी शिकली 2020 मध्ये, 21 मध्ये, 2020 मध्ये शिकल्यात त्या माझ्याकडे रेकी. आणि रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस करून 3rd लेवलमध्ये शिकवली जाणारी सायकिक सर्जरी त्यांनी त्यांच्यावर वापरली. 3rd लेवलमध्ये सायकिक सर्जरी हा प्रकार असतो रेकीच्या, तो त्यांनी त्यांच्यावर यूज केला आणि त्याचा रिझल्ट हा आला की त्या मॅडमचा इंटरव्ह्यू जो आहे आपण 2023 मध्ये घेतला. 40 दिवस डॉक्टरांनी सांगितलं होतं, आता त्या पूर्णपणे स्वस्थ आहे. आता 2024 चालू आहे, 2023 मध्ये आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला होता. तो इंटरव्ह्यू त्यांच्या शब्दात आहे. हिलर त्यांची बहीण आणि ज्या पेशंट होत्या त्यांनी स्वतः त्यांची स्टोरी शेअर केलेली आहे. निश्चित एकदा तुम्ही युट्यूबवर जाऊन हा बदल तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामुळे रेकी मृत्यू नाही टाळ सकती, पण जेव्हा आपल्याकडे पेशंटला हील करायला वेळ असला आणि एखाद्याने त्याची जबाबदारी घेऊन जर प्रॉपर हिलिंग केलं तर आपण निश्चितच पेशंटला बरं करू शकतो. शस्त्रक्रियाद्वारा निकाला गया हात, म्हणजे एखाद्याचा ऍक्सिडेंटल हात कापावा लागला, पाय कापावा लागला, अशा वेळेस नवीन ऑर्गन रेकी निर्माण करत नाही. ही रेकीला मर्यादा आहे. रेकी की विशेषता है, रेकी यह मानव को दी हुई एक अनमोल देन है. मानवाला दिलेली एक अमूल्य देन आहे. रेकी एक सरल उपचार पद्धति है. केवल 1-2 दिन के शिक्षण द्वारा रेकी का शिक्षण और अनुभव प्राप्त किया जा सकता है. किसी भी उम्र की व्यक्ती, शिकलेला असेल नसेल, वयाचं बंधन नाहीये, शिक्षणाचं बंधन नाहीये. रेकी उपचार शरीरात एक संतुलन स्थापित करते आणि व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी दूर करत असते. ज्या कुठल्या कारणाने निगेटिव्ह ब्लॉकेजेस तुम्हाला जाणवतात त्या सर्व नकारात्मकता आपण दूर करू शकतो. प्रथमा रेकी के उपरात लेवल 1 ला तुम्ही काय करू शकता, स्पर्शाने हील करू शकता. प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये अट्युनमेंट नंतर घेणार आहे. रविवारी आपलं अट्युनमेंट होईल आणि सोमवारी आपण प्रॅक्टिकल करणार आहे. नेक्स्ट वीक पूर्ण प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे आपले. तर तुम्हाला अगदी हाताने स्पर्श करून तुम्ही त्या एनर्जी कुणाला हील करू शकता, हे प्रॅक्टिकल. पण रेकीच्या 2nd लेवलमध्ये काय होतं, तो पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तुम्ही त्याला हील करू शकता. तो पेशंट कुठे जगाच्या पाठीवर, म्हणजे अमेरिकेला आहे तो पेशंट आणि तुम्ही तुमच्या घरून त्या पेशंटला विदाऊट एनी टच हिलिंग करू शकता. आणि हे देखील प्रॅक्टिकल आपण रेकीच्या 2nd लेवलमध्ये घेत असतो. जे काही आपण शिक्षण घेतो आहे ते सगळं प्रॅक्टिकल. ज्या गोष्टी मी सांगते की आपण एखाद्याचा औरा बघणार आहे लेवल 1 मध्ये, तर मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे. विदाऊट एनी टच एकमेकांचा औरा एकमेकांच्या एनर्जीत कसा प्रवेश करतो हे पण आपण प्रॅक्टिकली क्लासमध्ये शिकणार आहे. ठीक आहे, सगळं काही आपण डिटेलमध्ये प्रॅक्टिकली शिकणार आहे. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ मनोमय शरीर और प्रभावी प्राणमय शरीर पे भी असर होता है. फक्त रेकी शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना शक्तिपात प्रोसेस करणं कंपल्सरी आहे. विदाऊट अट्युनमेंट तुम्ही कुणालाही रेकी देऊ शकत नाही किंवा स्वतःसाठी रेकी ऊर्जा वापरू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला रेकीचा शक्तिपात घेणं खूप गरजेचं आहे, जो मी तुमच्यासाठी या रविवारी घेणार आहे. ठीक आहे.
हो सके तो रेकी उपचार के लिए जगह निश्चित कीजिए. एका जागी जर तुम्ही व्यवस्थित हिलिंग केलं तर रोज तुम्हाला त्या हिलिंगचा इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने जाणवत असतो. म्हणून हिलिंग करण्यासाठी जर तुम्ही एक जागा निश्चित केली तर त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतो. आज इथे बसल्या सोफ्यावर, उद्या बेडरूम मध्ये जाऊन बसल्या असं करायचं नाहीये. एक छोटासा कोपरा आपल्या हिलिंगसाठी निश्चित करा. रेकी तुम्ही चेअरवर बसून करू शकता. रेकी करताना आंघोळीचं बंधन नाहीये. रेकी करताना महिलांच्या अडचणीचं बंधन नाहीये. फक्त माझं आणि माझ्या मार्फत इतरांचं चांगलं झालं पाहिजे या भावनेने तुम्ही रेकीचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी निश्चितच करू शकता. क्लियर? यहाँ तक क्लियर हुआ क्या सबको? ओके. कधी कधी उपचारांच्या दरम्यान पेशंट झोपून जातो आणि तुमचे हात त्याच्या शरीरावर आहे, तरी देखील तो पेशंट ऊर्जा ग्रहण करत असतो. त्याला उठणे म्हणायचं, मी हिलिंग देत आहे रे उठ रे, असं करायचं नाही. तुमचे हात जरी पेशंटवर असले, पेशंट झोपलेला असला तरी उपचार तिथे 100% पोहोचत असतो. रेकीची ऊर्जा रेकीचं अटुनमेंट जास्ती ज्यांचं झालेलं आहे त्यांनी डबल घ्यायची गरज नाहीये. जे लोक आता क्लास करत आहे आणि त्यांचा शक्तिपात झालेला आहे, रेकीचा शक्तिपात परत घ्यायचा नसतो. रेकीचा शक्तिपात लेवल 1 साठी एकदा, लेवल 2 साठी एकदा, लेवल 3 साठी एकदा आणि ट्रेनर लेवल साठी होत असतो. या पद्धतीने 4 अटुनमेंट तुमचे होत असतात. कुठल्याही याच्यानंतर म्हणजे तुम्ही रेकीची प्रॅक्टिस जेव्हा सुरू करता ते कंटिन्युएशन मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड लेवल करून जरी केली तरी देखील त्यानंतर तुम्हाला 21 दिवस रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे तुमच्या जीवनातील सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळण्यासाठी. ठीक आहे? अफर्मेशन झालेत का रेडी सगळ्यांचे? अफर्मेशन सांगितले होते, कुणाकुणाचे रेडी झाले सांगा बरं जरा. लिहून झाले का अफर्मेशन? व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट? नाही हुए? ओके, ज्यांचे झाले त्यांचं अभिनंदन. नाही झाले तर मग त्यांना त्याचं तेवढं बेनिफिट भेटणार नाही या क्लासचं. या क्लासमध्ये सगळा ऍक्शन प्लॅन आहे. ओके, आणि ऍक्शन घ्यायचे असतील तर त्या पटापट घ्यायच्या. ज्यांचे अफर्मेशन रेडी नाही आहे त्यांनी अफर्मेशन बनवा. तुम्हाला काय पाहिजे इथून 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात, त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करा. यू विल गेट द रिझल्ट. मी तुम्हाला एवढं सांगू शकते, जर तुम्ही या क्लासला फॉलो केलं तर तुम्ही मागता मागता थकाल, हे माझं वाक्य आहे. पण रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. हा माझा या रेकीचा लास्ट 15+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सो रेकी को मांगना सीखो. सही ढंग से मागोगे ना तर तुम्हाला असं वाटेल की मी जे जीवन जगत आहे, तुम्ही स्वतः ते स्वप्नमय झालेलं आहे. जे स्वप्न तुम्ही पाहताय ते प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करणार आहे. ठीक आहे? फर्स्ट लेवल मध्ये वरच्या 4 चक्रांना ओपन केलं जातं. चक्र पण तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे? 7 चक्रांचं कुठलं काम असतं ते पण शिकवणार आहे. ओके, व्हेरी गुड. ज्यांनी येलो पेज पण बनवलेले आहे त्यांचं पण अभिनंदन, कारण ओनली युअर ऍक्शन्स विल चेंज युअर लाईफ. लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही कुणाला रेकी उपचार कराल भरपूर मात्रेत पाणी पिण्याची गरज आहे. कारण जेव्हा आपण रेकीचा उपचार करत असतो दुसऱ्यांना किंवा स्वतःला देखील, तर आपल्या बॉडीमध्ये जे निगेटिव्ह एनर्जीचे, ज्याला आपण टॉक्सिन्स हा शब्द वापरतो सायन्सच्या भाषेत, ते डिझॉल्व्ह होण्यासाठी आपलं बॉडी हायड्रेट असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्याला तुम्ही हिलिंग करताय त्याला पण पाणी प्यायला लावायचं आणि आपण पण पाणी प्यायचं आहे. ठीक आहे? साधा सर्दी खोकला आहे, 3 दिवस अटुनमेंट, आपल्या 3 दिवस त्याला उपचार करायचा आहे. ताप वगैरे असेल तर 7 दिवस. आणि मोठ्या आजारांसाठी आपल्याला कमीत कमी 90 दिवसाचं हिलिंग आपण सांगतो. म्हणजे मोठा कॅन्सर सारखा आजार आहे किंवा मग अजून मोठा डिसीज आहे तर तेव्हा तुम्हाला कमीत कमी 60 to 90 डेज हिलिंग करायचं असतं. जे मी कॅन्सरची केस बोलली त्यांनी 47 डेज
कंटिन्यू सायकिक सर्जरी केली तर त्यांना रिझल्ट आला आणि जेव्हा डॉक्टरांकडे गेल्या तर डॉक्टर वॉज शॉक की त्या मॅडम कशा पद्धतीने पूर्ण स्वस्थ झालेल्या आहेत. दुसरे एक उदाहरण, आपल्याकडे कोर्टात ऍडव्होकेट असलेल्या मॅडम होत्या, म्हणजे त्यांना वाताचा एवढा त्रास होता की त्या चालू शकत नव्हत्या, पण आता त्या कोर्टामध्ये त्यांचा व्हिडिओ माझ्या युट्यूबवर आहे, 5 मजले स्वतः चालू शकतात. अगदी 5-5 मजले दिवसभरात त्यांना चढ उतारचं काम असतं आणि ते त्या इझिली करू शकतात. ओके. हरवलेल्या लोकांना कसं शोधायचं हे डाउजिंगचा भाग आहे आणि डाउजिंग आपण 2nd 3rd लेवलमध्ये शिकत असतो, आता शिकत नाही. सध्या लेवल 1चा भाग नाहीये तो. हरवलेली वस्तू किंवा हरवलेल्या व्यक्तीला शोधणं हे डाउजिंग मध्ये आपण शिकवला जातो. डाउजिंग हा आपल्या लेवल 2 सोबतचा बोनस कोर्स आहे. ऍज अ गिफ्ट म्हणून क्रिस्टल थेरपी, डाउजिंग हे आपण ऍज अ गिफ्ट म्हणून देत असतो 2nd आणि 3rd लेवल सोबत. तर त्याच्यामुळे ते तुम्हाला हळूहळू शिकायला 2nd लेवल मध्ये मिळेल. आता बघा, रेकी उपचार लेते समय आपल्याला अगदी प्रत्येक पॉइंटवर हातात तुम्हाला संवेदना जाणवतील अटूनमेंट नंतर. त्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग देणं गरजेचं आहे. हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग देणं गरजेचं आहे. आपल्या हातांचे 5ही बोट असे ठेवायचे. ठीक आहे. घेणारे प्रश्न मी, हो, लग्नासाठी मुलगा मुलगी मिळवण्यासाठी पण रेकीची प्रॅक्टिस करू शकता, पण ते 2nd लेवल मध्ये पॉसिबल आहे, 1st लेवल मध्ये नाही आहे. 1st लेवलला काय म्हणतात, स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हणत असतात. ठीक आहे. ओके, काय प्रश्न आहे तुमचा रिंकल मॅडम? अनम्यूट करा. मॅडम मला विचारायचं होतं, मी ऍक्च्युली रेकीचे 1 लेवल 1 आणि 2 चा कोर्स शारदा कर्वे मॅडम कडून घेतलेला आहे, पण मग मी अटॅचमेंट तुमच्याकडून घेतली तर चालेल का? त्यांनी मला अटूनमेंट जर तुमचं झालेलं आहे तर अटूनमेंट डबल घ्यायची आवश्यकता नसते. नाही झालंच नाहीये. मी फक्त कोर्सचा PDF घेतली आहे. त्यांनी मला फक्त सांगितलं होतं तुम्ही पाठ करा सिम्बल्स वगैरे, आणि जेव्हा तुम्ही पॉइंट्स लक्षात घ्याल पूर्ण 24 पॉइंट्स आहेत ते, तेव्हा म्हणजे तुम्ही मीटिंग आपण तुमची घेऊया परत. अटूनमेंट झालं नसेल तर तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण 1st लेवल साठी घेतली, 2nd लेवल कडून जी कोर्स आहे त्यांच्याकडून घेतली तर चालेल? म्हणजे म्हणजे माझं काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही कुणाकडनं घेऊ शकता. लेवल 1चं माझं जे फ्री सेशन आहे त्याच्यात तुम्ही हे करू शकता. तुम्हाला जर नेक्स्ट तुम्हाला हे करायचं असलं तर तेही तुम्ही करू शकता. मुलांना अभ्यासाची सवय लावता येईल, सगळं प्रॅक्टिकल मध्ये आपण शिकणार आहे. ठीक आहे म्हणजे त्यांनी 2 लेवलची मॅडम, आता आपला तो विषय नाही. आपला सध्या तुम्ही कुठून शिकणार आहे काय, कारण सध्या आपला जो टॉपिक चालू आहे आपल्याला त्याला कम्प्लीट करायचं. मला वाटलं खूप महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळेचा तुमचा हँड रेज होता. ओके, अटूनमेंट 2nd टाइम आपल्याला घ्यायची नाहीये. ठीक आहे. चला, आता शरीर जिथे आपले हात जेव्हा आपण हिलिंग करणार तर तेव्हा आपली हाताची पोझिशन कशी राहणार आहे, दोन्ही हाताचे म्हणजे 5ही बोट जोडलेले आणि हाताचा कप शेप. रेकीची जी ऊर्जा ट्रान्सफॉर्म होते ती ऊर्जा आपल्या सेंटर ऑफ द पाम मधनं होत असते. सेंटर ऑफ द पाम म्हणून आपल्याला हस्तस्पर्श असा हलका ठेवायचा आहे. पण एखादा जळलेला भाग आहे, एखादी जखम आहे ज्याला आपण डिरेक्टली टच करू शकत नाही, तिथे आपला हात एवढा दूर राहील. 2 ते 3 इंच पर दूर ठेवून तुम्ही हिलिंग करू शकता. ठीक आहे, 2 ते 3 इंचावर तुम्ही हिलिंग करू शकता. बोटा जोडलेले असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं, हातातून जी संवेदना पास होईल ती संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत तुम्हाला हिलिंग करायचं आहे. कधी कधी या संवेदना 15 मिनिटं, 20 मिनिटं, 40 मिनिटं पण सुरू होऊ शकतात. डिपेंड ऑन कुठल्या आजारासाठी आपण हिलिंग करतोय त्याच्यानुसार या संवेदनांचा वेग कमी किंवा जास्त असा असू शकतो. ठीक आहे. शरीराच्या प्रत्येक भागावर आपल्याला जिथे जिथे गरज आहे तिथे आपण हिलिंग करू शकतो. रेकी वाहक सिर्फ वाहक होत आहे. आता तुम्ही म्हणाल की बस मी आता स्पर्शाने कोणाला ठीक करू शकतो आणि एक मोठा बोर्ड लावून टाकाल. आज तुम्हाला एक सांगते की भारतामध्ये रेकी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे रेकीला सायंटिफिक मान्यता का मिळाली नाही याचं रिझन तुम्हाला सांगते.
2014 मध्ये रेकी कौन्सिल ऑफ इंडियाने प्रस्ताव टाकला होता गव्हर्नमेंटला. जर तुम्ही गुगलवर गेले आणि रेकी इन हॉस्पिटल असं टाईप केलं, तुम्ही गुगलवर गेलेत आणि जर का तिथे रेकी इन हॉस्पिटल आणि तिथे तुम्ही इमेजेस व्हिडिओ सगळं बघू शकता. तर हे बघा, हॉस्पिटलमध्ये विदेशांमध्ये बिफोर ऑपरेशन, आफ्टर ऑपरेशन हिलर्सची नियुक्ती केलेली गेलेली आहे, जिथे रेकीला अगदी पेशंट ऍडमिट झाला तर त्याला बॅलन्स करण्यासाठी या पद्धतीने हिलिंग दिल्या जातं. हे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रेकी ग्रुप हिलिंगचं हे आहे. या पद्धतीने प्रत्येक पेशंटला रेकी दिली जाते हॉस्पिटल्समध्ये विदेशांमध्ये. आणि भारतामध्ये ही रेकी का बरं अजूनही मान्यता मिळत नाहीये शासनातर्फे, तर भारतामध्ये रेकीला मॅजिक म्हणून बघितलं जातं आणि कुठल्याही पॅथीला मान्यता देण्यासाठी तिथे सायंटिफिक एव्हिडन्स पाहिजे. आपल्याकडे शिकवली जाते नारायण रेकी, आपल्याकडे शिकवली जाते दुर्गा रेकी, आपल्याकडे शिकवली जाते गायत्री रेकी, आपल्याकडे शिकवली जाते शिव रेकी, आपल्याकडे शिकवली जाते हनुमान रेकी. वेगवेगळ्या नावांनी रेकी शिकवली जाते. बघा, देवाच्या नावांना सायन्समध्ये देवाचं अस्तित्व आहे. मी स्वतः आध्यात्मिक आहे. मी सगळ्या धार्मिक प्रक्रिया माझ्या घरी मी करते. पण सायन्सला जेव्हा एव्हिडन्स द्यायचे असतात तिथे आपल्याला प्रूफ द्यावे लागतात. आणि भारतामध्ये पाणी चार्ज करण्याची, जसं आता त्याच पाण्यावर जपानमध्ये प्रयोग झाला, जे मी तुम्हाला 2 दिवसाआधी सांगितलं की जपानमध्ये मसुरेमोटोने सिद्ध केलं की पाण्याला जसे तुम्ही अफर्मेशन द्याल तशी त्याच्यात एनर्जी तयार होत असते. अन्नाला जशी अफर्मेशन द्याल तशी एनर्जी त्याच्यात तयार होत असते. पण भारतामध्ये असे जर कोणी पाणी चार्ज करून देत असेल तर त्याला बाबाचं रूप पडतं, लोग उसके शरण चले जाते. सायंटिफिकली वी आर डुईंग ऑल दिस थिंग्स, पण ते प्रूव्ह करण्यासाठी भारतामध्ये जे चालू आहे त्याच्यामुळे रेकीला अजूनही लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून रेकीला मान्यता भेटलेली नाही आहे. आता जोपर्यंत भेटलेली नाही, तुमच्यासाठी फायदा हा आहे की तुम्ही बिंदास रेकीची प्रॅक्टिस चालू करू शकता, रेकीचं क्लिनिक टाकू शकता. कोणीही तुम्हाला म्हणणार नाही, किंवा तुम्ही भगवे कपडे घालून लोकांना पाणी चार्ज करून दुरुस्त केलं तरी मग तुमचे अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही सोर्स ऑफ अर्निंग वाढवू शकता. लोक आपके शरण आने वाले. माझे एक स्टुडंट आहे ज्यांनी लॉकडाऊन मध्ये फक्त लोकांना पाणी चार्ज करून ठीक केलं. सकाळी सकाळी लॉकडाऊन मध्ये कुणी कोणाच्या घरी जात नव्हतं, पण त्यांच्या गावात त्यांच्या घरासमोर रांग लागायची. का तर नाही, यांनी पाणी दिल्यानंतर या पेशंटला बरं वाटतं. तर सकाळी सकाळी आणि डिस्टन्सने, तेव्हा हात लावायचा नव्हता आणि देखील डिस्टन्स सिलिंग करता येतं म्हणून पाणी आणलं की त्याला ते डिस्टन्सने सिम्बॉल टाकून तेवढा वेळ चार्ज करून द्यायचे आणि मग समोरचा पेशंट, अशी त्यांच्याकडे रोज 50 लोकांची रांग लागायची. हे तुम्ही लेव्हल 1 नंतरही पाणी चार्ज करून देऊ शकता, पण आपल्या घरासमोर रांग लावायची की नाही लावायची तो तुमचा प्रश्न राहील. सो रेकीने तुम्ही खूप मोठ्या लेवलवर मल्टिप्लिकेशन तुमच्या लाईफमध्ये मिळवू शकता. तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. नो वन कॅन स्टॉप यू. ठीक आहे. तर रेकी स्वस्थ व्यक्तीला दिली जाऊ शकते की तो आजारी पडणार नाही. जिस प्रकार रुग्ण रेकी को रेकी देता है, जिस प्रकार वाहक रुग्ण को रेकी देता है, उसी प्रकार रुग्ण उपचारों को स्वीकारता है. जर एखाद्या पेशंटची भूमिका खूप निगेटिव्ह आहे, असं असतच नाही, असं होऊच शकत नाही. आता मागेच मला एका मॅडमनी म्हटलं की मॅडम मी ना टाइमपास करायला तुमच्या क्लासमध्ये बसली होती म्हणे, 2-4 दिवस चला काय आहे सेशन मध्ये म्हणून टाइमपास करायला मी आली. पण मला इतकं आवड निर्माण होत गेली की कसे 10 दिवस संपले आणि मी पुढच्या सेकंड थर्ड लेवलला कशी आली हे माझंच मला कळलं नाही. जेव्हा सेकंड लेवलचा डे 1 होता तेव्हा त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केला की मी फक्त टाइमपास म्हणून जॉईन झाली होती मॅडम तुम्हाला, मला खरंच रेकीवर ट्रस्ट नव्हता, खरंच असं होईल का तसं होईल का. बट त्यांनी आता ट्रस्टफुली त्यांची सेकंड थर्ड लेवल चालू आहे. प्रश्न आलाय रेकी कधी शिकवणार. काय करतोय आपण आता.
रेकी काय आहे हेच जर तुम्हाला समजलं नाही, दुसरी तिसरी लेवल पण ऑनलाईन आहे पण ती पेड असते. चला ठीक आहे. आपण जे शिकतोय ना, रेकी शिकतोय, ती प्रॅक्टिस कशी करायची मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तुमचा शक्तिपात झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपण सगळे प्रॅक्टिकल शिकणार आहे. जोपर्यंत तुमचा शक्तिपात होत नाही या लेवलचा सर्टिफिकेट मी देत नाही, पण जे लोक इथून सेकंड थर्ड लेवलला येतात त्यांना लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 असे तिन्ही रेकीचे सर्टिफिकेट मिळतात. नाही, सेकंड लेवल थर्ड लेवल जर फ्री दिली तर मग मला कसं होणार ना, मलाही खर्च लागतो ना. 10 दिवस मी तुमच्यापर्यंत रेकी पोहोचवते आहे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे सेकंड थर्ड लेवल आपण फ्री नाही देऊ शकत ना. ओके, चला पार्ट ऑफ द जोक. तर रेकी शिकतो आपण, जे काही शिकतो आहे ते आपण रेकीच शिकतोय. याचा सिलेबस 10 दिवसामध्ये व्यवस्थित प्लॅन केलेला आहे. ऍक्च्युअली ते 11 दिवस होता शक्तिपात आणि अटुनमेंट पकडून, जो आपला क्लास संडेला होणार आहे, कारण शनिवारी सेकंड लेवलचं अटुनमेंट आहे. तुमचा शक्तिपाताची प्रोसेस संडेला होणार आहे आणि मग सोमवार ते शुक्रवार पुढच्या टोटली आपला क्लासमध्ये प्रॅक्टिकल होणार आहे. त्याच्यात ते पुढच्या आठवड्याचं सेशन खूप महत्वाचे आहेत, पण ते तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या लेवलला समजून घेणार आहे. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. तर आपल्याला पेशंटच्या आजाराचे लक्षणं माहिती आहे किंवा नाही आहे, तरी तुम्ही त्याला हील करू शकता का? कारण सगळी जी ट्रीटमेंट आपण करणार आहे, मी तुम्हाला आजारांचं प्रोटोकॉल पण देणार आहे. 7 चक्रांवर इनबॅलन्समुळे आपल्या आजारात, आपल्या शरीरामध्ये आजार होतात. मग 7 चक्रांनाच बॅलन्स केलं तर काय होणार आहे? 7 चक्रांनाच बॅलन्स केलं तर आपल्याला संपूर्ण हेल्थ आणि संपूर्ण पॉझिटिव्हिटी मिळणार आहे. संडेचा टायमिंग पहाटे 5:30चा राहणार आहे. ठीक आहे, संडेचा टायमिंग पहाटे, ते मी देईल ना उद्या, देताना इन्स्ट्रक्शन सगळ्या. संडेचा टायमिंग काय राहील ते मी उद्या देणार आहे, कारण आता दिलं तर विसरून जाणार तुम्ही, कारण एकच एक प्रश्न डबल डबल विचारता. तर संडेचा टायमिंग काय राहील, काय काय तयारी करायची आहे हे मी फ्रायडेच्या सेशन मध्ये सांगणार आहे. कारण शनिवारी सुट्टी असणार आहे क्लासला, रविवारी पहाटे आपला क्लास राहणार आहे, कारण आपले सेशन मंडे टू फ्रायडेच असतात. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. तर ही जी आता आपला 6 वाजले, रेकीचा इतिहास तर आता होणार नाही आपला, तो आपण उद्या घेणार आहे. ओके, चला आणखी आजच्या सेशन प्रती किंवा इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न बघू 5 मिनिटं. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट, रेज युअर हँड. काय प्रश्न आहे बेटा तुझा, बोल बरं. कुठे राहतो रे बेटा तू? हा, 1 मिनिट क्लास चालू. बोलतात ते दिसतोय ना आपल्याला, ते कट कर. नाही काय म्हणत होते ते? ओके, हा, एनी क्वेश्चन? सुवासिनी राणी मॅडम. हा मॅडम, हा बोला. आपली स्मरणशक्तीबद्दल त्याच्याबद्दल काय परिणाम होईल? काय काय स्मरणशक्ती म्हणजे आठवणं, त्याच्याबद्दल काय परिणाम होईल जसं जसं तुम्ही 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करत जाता
तसं तसं तुमच्या तुमचं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या प्रश्नांपासून तुम्हाला दूर करत असते. मग स्मरणशक्तीवर पण काही परिणाम होतो का त्याच्याबद्दल? असं पॉझिटिव्ह परिणाम होतो, स्मरणशक्ती वाढते. वाढते. ओके ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. हा, नूतन मॅडम. मॅडम, काल तुम्ही मेडिटेशनच्या ऍपचं नाव सांगणार होतात. व्हर्टेक्स हॅपी लाईफ. हॅपी लाईफ. हा. ओके. आणि त्याच्यामध्ये स्टुडंट म्हणून नाव टाईप करायचं का? स्टुडंट म्हणून लॉग इन करायचं आणि व्हॉट्सअप नंबर टाकायचा तिथे. ओके, थँक्यू. ओके. तृप्ती मॅडम, अनम्यूट करा. नमस्ते मॅम. नमस्कार. मी योगा टीचर आहे आणि NLP कोच पण आहे. तर मला ना रेकी आणि NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग बऱ्यापैकी सेम वाटते. म्हणजे बऱ्याच गोष्टी सेम आहेत त्याच्यातल्या. तर दुसरा काही फरक आहे का रेकी आणि NLP? मॅडम, NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग त्याच्यात आणि याच्यात तर बघा, NLP मध्ये काय असतं की मी सुद्धा NLP मास्टर प्रॅक्टिसचे कोच आहे, मी क्लासेस घेते NLPचे. तर NLP म्हणजे ब्रेनचं आपण प्रोग्रामिंग जे काही झालेलं आहे चुकीचं त्याला डिलीट करून नवीन प्रोग्रामिंग करतो. ठीक आहे, इथे आपण कुठलीच एनर्जी यूज करत नाही. ठीक आहे, ब्रेन सायन्स आहे ते फक्त आपण डिलिटेशन आणि रिप्रोग्रामिंग याच्यावर NLP वर्क करते, त्याच्या टेक्निक्स आहेत. पण रेकी मध्ये ऍक्च्युअल एखाद्याला तुम्ही आता NLP मध्ये तुम्ही जर एखाद्याला तो अमेरिकेला आहे आणि तुम्ही त्याला बघितले नाहीये, त्याला हील करू शकता का इन NLP? माईक ऑन करा. येस मॅम, त्याच्यात तेही शिकवलं होतं आम्हाला. अगदी फोनवर पण आपण एक इन्स्ट्रक्शन म्हणजे ना आपण त्या पॉझिटिव्ह पेशंटशी तुमचं कनेक्शन नाहीये तरी तुम्ही त्याला हील करू शकता का? आपल्या बोलणं ऐकून करू शकतो ना आपण. म्हणजे बोलणं आपल्या ऐकून नाही, बोलणं जे आहे तो पेशंट तुमच्याशी बोलतच नाहीये. टेलिपॅथी अच्छा. NLP मध्ये समजा एखादा पेशंट तुमचं इन्स्ट्रक्शन ऐकतच नाहीये, हा हा हा. करू म्हणजे शकता का? त्याच्याशी कॉन्टॅक्टच नाहीये आपला. कॉन्टॅक्टच नाहीये, करू शकता का? हा हा. नाही नाही, मग NLP मध्ये कसं म्हणजे होतं आता ऍटलीस्ट आपला एखाद्या आवाज. व्यक्तीचं व्यसन सोडवायचं आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही म्हंटल NLP ला बसवलं समोर की आणि जे काही NLPच्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्याचं व्यसन सुटा, जर तो समोरचा व्यक्ती ऐकण्याच्याच कॅपॅसिटीत नाहीये, तो NLPचा इफेक्ट होईल का तिथे? नाही होणार. पण रेकीमध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं व्यसन सोडवू शकता, त्या व्यक्तीचा राग कमी करू शकता, त्या व्यक्तीच्या सोबत. कारण NLP आणि रेकीमध्ये सगळ्यात मोठी तफावत आहे की इथे NLP मध्ये पेशंटनी तुमच्या कमांड ऐकल्या पाहिजे आणि रेकीमध्ये तो ऐकत जरी नसेल तरी डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही ते सक्सेसफुली त्याचं हिलिंग करू शकता. ही मोठी. अच्छा, म्हणजे मॅम मला एक गोष्ट कळली आता तुमच्या बोलण्यात ना की रेकी म्हणजे एनर्जी आपण ट्रान्सफॉर्म करतो. एनर्जी विदाउट एनी. ट्रान्सफॉर्म करतो. याला अट्युनमेंट म्हणजे काय? येस येस मी जो शक्तिपात NLP मध्ये शक्तिपाताची गरज नाहीये का, तर इथे एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय समोरचा व्यक्ती वापरूच शकत नाही. रेकी शिकण्यासाठी तुम्हाला एनर्जी एक्सचेंज करून घ्यावाच लागतो. विदाउट एनर्जी एक्सचेंज इथे आपण रेकी वापरू शकत नाही. आता जर मी तुम्हाला म्हंटल NLPच्या माध्यमातून तुम्ही एखाद्याचा औरा पाहू शकता का? इथे तुम्ही औरा बघू शकणार आहे, एखाद्याचा औरा फील करू शकणार. दोन एनर्जी कशा अट्रॅक्ट होतात हे प्रॅक्टिकली आपण क्लासमध्ये बघणार आहे. इव्हन पाण्याची एनर्जी तुम्ही लगेच NLP ने चेंज करू शकता का? इथे पाण्याची एनर्जी पण चेंज होणार आहे. इथे वस्तूंना तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ शकता, कारण इथे आपण जे जीवन जगणार आहे एका एनर्जीला आणि ती एनर्जी तुम्ही फील पण करणार आहे. तिथे NLP मध्ये सगळ्या NLPचे रिझल्ट खूप छान आहे. मी स्वतः NLPचे सेशन घेते, पण ते कसे इफेक्टिव्ह होतात जेव्हा तो पेशंट तुमच्या समोर बसलेला आहे. दॅट पर्सन इज फॉलोइंग युअर इन्स्ट्रक्शन, तो तुमचे इन्स्ट्रक्शन फॉलो करतोय. बट रेकीमध्ये बऱ्याच केसेस अशा असतात की पेशंट आपला ऐकतच नाही, बरोबर की नाही? आणि मग त्यावेळेस रेकी कामात येते. म्हणजे जिथे डॉक्टर म्हणतात ना अभी पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत है, वो दुआ याने रेकी. मग त्याचं शारीरिक एनर्जी म्हणजे जी दिसत नाही ती एनर्जी आहे रेकी म्हणजे. दिसत नाही, पण मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली फील करवते आणि प्रॅक्टिकली यू कॅन हील अदर्स.
येस मॅम, गॉट इट. स्वतःला आणि दुसऱ्यांना तुम्ही हील करू शकता. थँक्यू. चलो थँक्यू. नूतन मॅडम झालं का तुमचं? नूतन मॅडम बोललात का तुम्ही? हो नाही बोलले मी. ओके. शैला मॅडम. शैला मॅडम बोला. हो, कप शेप मध्ये हात ठेवतो तर दुखणाऱ्या भागांवरती सपाट हात पूर्ण ठेवायचाच नाही का, फक्त कप शेप मध्येच हात ठेवायचा? कपशेप मध्येच हात ठेवायचा, पण त्याचं आपण प्रॅक्टिकल घेणार आहे सोमवार नंतर. पुढच्या आठवड्याचे प्रॅक्टिकल आहे, तर कसं ठेवायचं काय ठेवायचं डिटेल मध्ये आपण समजून घेणार आहे. स्पर्श न करता फक्त हात असा वरतीच ठेवायचा कप शेप मध्ये? नाही, स्पर्श करता येतो. लेवल 1 मध्ये फक्त ज्या ऑर्गनला आपण टच नाही करू शकत त्या ऑर्गनला 2 ते 3 इंच दूर हात ठेवायचा आहे. हँड पोझिशन कपशेप मध्येच राहील. ओके. आणि त्या अगोदर ऑरा क्लीन करून घ्यायचं का? काय? ऑरा क्लीन करून घ्यायचं का? ऑरा क्लीन करून घेणार आहे ना, शिकवणार आहे ते. ऑरा क्लिनिंग अजून व्हायचंय. नवीन लोक कन्फ्युज होऊन जातील कारण ते त्यांचं झालेलं नाहीये. ठीक आहे. ओके. हा बोला दीप्ती मॅडम. हा मॅडम, मेडिटेशनच्या ऍप जे तुम्ही बोललात ते आयफोन वरती अवेलेबल आहे का? कारण की मी हो, आयफोनवर तुम्हाला ब्लू कलर मध्ये क्लास प्लसचा ऍप डाउनलोड करायचा आहे. ओके. क्लास आणि प्लस कॅपिटल मध्ये JOCHR हा कोड टाकायचा आहे. JOCHR. ब्लू कलरचा क्लास प्लसचा ऍप डाउनलोड करायचा आहे. प्रिया मॅडम. हॅलो मॅम, नमस्ते. नमस्ते. ऍक्च्युली मला रेकी बद्दल माहिती काहीच नव्हतं, पण आता 3 दिवस जे आपलं सेशन झालं ते मला सगळं माहिती आहे आणि मी पण ते पुढे शिकवते किंवा स्वतः वापरते, तर अनुभव छान आहे. मला रेकी मध्ये पुढे जायचंय, पण माझा प्रश्न आता असा आहे की जसं आता एका मॅमशी तुम्ही NLP बद्दल डिस्कस केलं, तर एक व्यक्ती आहे ते आपल्या रेंज मध्ये अजिबातच नाहीये आणि आपण त्यांचं व्यसन सोडवतो हे त्यांना लगेच कळतं. म्हणजे त्यांना पाण्याला व्हायब्रेशन दिले, पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले किंवा तारक मंत्राने ते पाणी हे केलं आणि प्यायला दिलं, तर त्यांना चव लगेच लक्षात येते, म्हणून ते पित नाही. आणि एखादा घूट जरी त्यांच्याकडून पिले गेलं तरी उलट्या खूप होतात. मग ते म्हणतात की काय चाललंय, सुरू झालं का परत? मग घरात जेवण खाणं बंद. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? हे जे डिस्टन्स हिलिंग तुम्ही आता म्हणालात, आपण ते म्हणजे पिलोवर करणार आहे आणि ते त्यांना त्याचं अन्न पाण्याची चव ती ओळखायला येणार नाही. हा, ओके. म्हणजे होऊ शकतं ना हे, कारण बिलकुल रेंजच्या बाहेर आहे. म्हणजे त्यांना कळतंय की आपण त्यांना तामसिक वृत्ती किंवा रागीट स्वभाव आणि व्यसन यापासून आपण त्यांना सोडवतोय. पण मग डिस्टन्स हिलिंग मध्ये होऊन जाईल का हे त्यांना डिस्टन्स काहीही न सेकंड कळता? लेवल, फर्स्ट लेवल मध्ये नाही, ते सेकंड लेवल मध्ये. हा, हरकत नाही, चालेल. ओके, थँक्यू. ओके. हा, शुभदा मॅडम. फ्री स्टडी मटेरियल मध्ये सगळे व्हिडिओ आहेत. हा बोला शुभदा हॅलो. मॅडम. हा बोला. ह्याच प्रिया मॅडमच्या प्रश्नाच्या अनुषंगानेच थोडासा प्रश्न आहे तो असा की समजा जर इन ब्लड रिलेशन नसतील व्यक्ती आणि त्यांचं जर व्यसन मुक्ती करायचं असेल, त्यांना आपण वॉटर वगैरे काही देत नाही, नो कॉन्टॅक्ट झोन आहे, सो मग त्यात रेकी पॉसिबल आहे का? म्हणजे त्यांनी होऊ शकतं? 100% पॉसिबल आहे. इव्हन आपण नोकरीच्या इंटरव्ह्यू वगैरे साठी पण लेवल 2 मध्ये, बरं, लेवल 1 मध्ये नाही. नोकरीचा इंटरव्ह्यू करायचा द्यायला जातोय आणि आपलं जर सगळे डॉक्युमेंट्स ओके आहे तर आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, यासाठी आपण डिस्टन्स हिलिंग करू शकतो. किंवा मग एखादी कोर्ट केस चालू आहे त्या जजची कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या केसेससाठी वर्क करू शकता. थांबलेले कामं तुमचे सुचारू रूपने चालण्यासाठी देखील तुम्ही रेकीचा वापर करू शकता. ओके. सो थँक्यू. सगळ्यांचे हात आता डाऊन आहेत, त्याच्यामुळे आता आपण थांबू. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू, 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 थँक्यू रेकी. हा, पैसे येणार, सगळ्या गोष्टी होतील, पण पहिले आपण जस्ट आज तर सुरू केली आहे रेकी काय आहे. थोडा पेशन्स ठेवा. 10 दिवस आपलं सेशन आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.